उन्हाळ्यामध्ये जर गावी आलो तर आमच्या घरी काका चुलते बहीण भाऊ सगळ्या परिवाराचं एक आमरसचं जेवण ठरलेलंच असतंय. तुमच्या घरी पण होतं का? जाम मजा येते. मी सकाळी झोपेतून उठलो तर या दोघांनी गोणे आणि विमलचे झोले पॅक करून ठेवले होते. म्हणलं घर सोडून चालले की काय, पण कशात काय आणि गोदडीत पाय. ते चाललेत गावाला आणि असले वानोळे आमच्या घरी 5वीलाच पूजेलेत आणि मग मी चाललो त्यांना 40 गावच्या स्टेशनला सोडायला. स्टेशनला पोहोचल्याबरोबर पुढे पायी पायी निघाले सोनी आणि मोनी आणि माझ्या हातात दिली एवढी जडबद्दक गोणी. सस्ता भाऊ बली ना मी. जोर लगा के हैशा म्हणत चढवली वरती गोणी आणि तेवढ्यात आईनं पाठवलं तिकीट घ्यायला. 20 रुपयात डायरेक्ट धुळे. मग लांब्या लांब्या टांगांनी मोठ्या मोठ्या डांगा टाकून तिकीट दिलं आणि बबडीला घेऊन निघालो घरी. घरी आल्या आल्या दुकान उघडून मजूर लागला धंद्याला आणि सोबतच घेतले प्लेट भरून साबुदाणे. कारण पोट आहे तर नोट आहे, बाकी सगळं खोटं आहे. खाऊन झाल्यावर येऊन बसली माऊ म्हणे चल खेळायला जाऊ. म्हणलं नको, तू हाय टुकार, त्यात ऊन लय बेकार. काय खायचं असेल ते खा, नाही तर गप झोपून राहा. पण ती नाही म्हणली, मग मीच घेतलं झोपून. दुपारी हे दोघं गावाहून वापस आले. कोमलने आल्या आल्या बनवायला घेतला आंब्याचा रस. म्हणलं काय विशेष? म्हणे गाव जेवण आहे. हा त्याची मी जाऊ द्या, आंब्याचा वासानं घरी आला बारक्या. त्याला म्हणलं हे काय केलं? म्हणे न्यू हेअरस्टाईल टकलू हैवान. संध्याकाळपर्यंत घरात सगळं महिला मंडळ जमा झालं होतं. एक जण पुरण बनवतंय, एक जण पोळ्या लाटतंय, एक जण पोळ्या शेकतंय आणि ही अर्धवट भाचे गँग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अभ्यास करतोय. आहे की नाही कमाल? ते जाऊ द्या, आपलं कसं आहे जिथं जाऊ तिथं खाऊ. एक गरमागरम पुरणपोळी गायब केली, त्यावर टाकलं साजूक तूप आणि मग काय सांगू तुम्हाला ते सुख. हाय 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 हाय. त्यात कोमल एका साईडला काढत होती गरमागरम भजे. हम किसी से कम नाही आणि खायला बिलकुल दम नाही म्हणत गरम भजीनं तोंड घेतलं शेकून. नंतर अख्खी गँग बसली जेवायला. आता हे आमरस पोळी सार भाताचं सुख काय सांगू तुम्हाला. मग सुटलं ना तोंडाला पाणी. चला या तुम्ही पण जेवायला, पण आधी फॉलो करून घ्या. पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र.